5, 4, 3, 2, 1. लेट्स स्टार्ट. नमस्कार, मी दीपाली सबजगी. आज आपल्यासमोर घेऊन येत आहे इयत्ता 7वीच्या विज्ञान विषयातील 4थ्या पाठातील एक घटक. घटकाचे नाव आहे प्रकाश संश्लेषण. वनस्पतींना वाढीसाठी अन्नाची गरज असते. वनस्पती स्वतःला लागणारे अन्न स्वतःच तयार करतात. तर ते कशाची मदत घेतात? जमिनीतील पाणी, पोषक तत्वे व हवेतील कार्बन डायऑक्साईड यांचा उपयोग करून हरितद्रव्य व सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने वनस्पती पानांमध्ये अन्न तयार करतात. याच क्रियेला आपण प्रकाश संश्लेषण असे म्हणतो. यालाच आपण फोटोसिंथेसिस असेही म्हणतो. या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेचा फॉर्म्युला आपण पाहूयात. 6CO2 + 6H2O = C6H12O6 + 6O2. यामध्ये ग्लुकोजच्या स्वरूपात अन्न तयार होते आणि ऑक्सिजन बाहेर टाकला जातो. या प्रक्रियेत ही गोष्ट फार महत्त्वाची आहे की वनस्पती प्रकाश ऊर्जेचे रूपांतरण रासायनिक ऊर्जेमध्ये करतात व ही ऊर्जा अन्नाच्या स्वरूपात साठवून ठेवतात. मुळाचे कार्य म्हणजे काय? मूळ हे पाणी, खनिजे व क्षार जमिनीतून शोषण्याचे कार्य करते. यानंतर वनस्पतीचा दुसरा अवयव म्हणजे खोड. खोड हे पाणी व क्षार पानांपर्यंत पोचवते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हवेतील कार्बन डायऑक्साईड कोण घेतं? तर पानांमध्ये असणाऱ्या सूक्ष्म छिद्रांवाटे हवेतील कार्बन डायऑक्साईड घेतला जातो. त्या छिद्रांनाच आपण पर्णरंध्रे म्हणतो. अजून पानांमध्ये असते हरित लवकात हरितद्रव्य. ते सूर्यप्रकाश शोषून त्याद्वारे अन्नपदार्थ तयार करण्यास मदत करते. या सर्व प्रक्रियेत बाहेर सोडला जातो तो आपल्याला उपयोगी असणारा ऑक्सिजन. त्यामुळेच झाडे लावा आणि झाडे जगवा.